नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात प्रथम एक नजर ठळक बातम्यांवर. रे नगरचा गृहप्रकल्प देशातील सर्वोत्कृष्ट गृहप्रकल्प. म्हाडाचे सीईओ संजीव जयस्वाल यांचे प्रतिपादन. आढावा बैठक घेत केली रे नगरची पाहणी. सोलापूर शहरातून निघाली भव्य 1075 फूट तिरंगा पदयात्रा. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा अनोखा उपक्रम. महाविद्यालयीन मुलींनी दिली तिरंगा ध्वज मानवंदना. अतिक्रमण विरोधी पथकासमवेत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदेंची उडाली शाब्दिक चकमक. शिंदे चौकात अतिक्रमण विरोधी कारवाई करताना घडली घटना. आणि विगू शिवदारे प्रतिष्ठानतर्फे जीवन गौरव पुरस्कार सोहळा संपन्न. विविध क्षेत्रातील मान्यवरांचा केला यथोचित सन्मान. बातमीपत्रात इथे वेळ झालीये सविस्तर बातम्यांची. शासनाच्या वतीने रेनगरच्या गृहप्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असून हा प्रकल्प देशातील सर्वोत्कृष्ट गृहप्रकल्प असेल याची खात्री म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय जयस्वाल यांनी दिली आहे. केंद्र व राज्य शासन रेनगर गृह प्रकल्पाच्या माध्यमातून 30,000 बेघर नागरिकांना स्वतःच्या हक्काचे घर उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. शासनाच्या वतीने या गृह प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असून हा प्रकल्प देशातील सर्वोत्कृष्ट गृह प्रकल्प असेल याची खात्री म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय जयस्वाल यांनी दिली. रेनगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी गृह प्रकल्प पाहणीच्या वेळी आयोजित कार्यक्रमात जयस्वाल बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, माजी आमदार नरसय्या आडम, रेनगर सोसायटीच्या चेअरमन नलिनी कलबुर्गी, नगरसेविका कामिनी आडम, उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले, जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका आशिष लोखरे यांच्यासह म्हाडाचे अन्य अधिकारी व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयस्वाल यांनी आपले मनोगत व्यक्त करताना 30,000 बेघरांना त्यांच्या स्वप्नातील हक्काचे घर देण्याचा हा रेनगरच्या प्रकल्पाचा पहिला टप्पा लवकरच पूर्ण होत असून यात 15,000 लोकांना घर उपलब्ध करून दिले जाणार आहे. या प्रकल्पासाठी प्रधानमंत्री स्वतः उपस्थित राहणार आहेत. सर्व संबंधित विभागाने या पहिल्या टप्प्याची कामे विहित वेळेपूर्वी पूर्ण करून देण्यासाठी अधिक गतीने काम करावे असे आवाहन केले. महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील व हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी दिली. प्रारंभी जयस्वाल यांनी रेनगर गृह प्रकल्पासाठी करण्यात येत असल्यास सांडपाणी प्रकल्प कामकाजाची प्रारंभी जयस्वाल यांनी रेनगर गृह प्रकल्पासाठी करण्यात येत असलेल्या सांडपाणी प्रकल्प कामकाजाची प्रत्यक्ष साईटवर जाऊन पाहणी केली. तसेच रस्त्यासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाच्या कामाची माहिती घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रेनगर सोसायटीचे सचिव युसुफ शेख मेजर यांनी केले तर आभार चेअरमन नलिनीताई कलबुर्गी यांनी मानले. हे भावना तर सुरुवातीपासून लोकांमध्ये आला आणि डेफिनेटली त्यामध्ये आपल्याला आणखी हे करता येईल. रस्त्याच्या संदर्भात मध्ये मला खात्री आहे की जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा ह्यामध्ये काही रास्ता काढून तुम्हाला फक्त प्रस्ताव पाठवायचा, बाकी काहीच नाही करायचं. आता ते जिल्हाधिकारीच्या मार्गदर्शनाखाली प्रस्ताव कसा पाठवता येईल तेवढंच फक्त विचार करा. बाकी काय जे करायचं असेल ते आम्ही शासन स्तरावर करू. पण एक मी तुम्हाला सांगतोय मनीषा, आज इथे एवढं महिला भगिनी सर्व इथे असल्यामुळे, माता भगिनी असल्यामुळे फक्त एक सर्वे सुरू करा की यापैकी किती लोकांच्या बचत गटाची स्थापना झालेली आहे आणि बचत गट स्थापना झाल्यानंतर त्या लोकांना आणखी त्यांच्या निर्भर होण्यासाठी, त्याला उद्योगधंदा करण्यासाठी आणखी काय करता येईल त्या अनुषंगाने. तर आतापासूनची कसं आहे, शेवटी घर दिल्यानंतर ही सामाजिक प्रश्न किंवा आर्थिक प्रश्न सुटत नाही. आपल्याला कुठे ना कुठे ह्या लोकांच्या भविष्यामध्ये त्यांच्या आर्थिक उज्ज्वल म्हणजे आपण म्हणतो इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटी हे कसं होईल. त्यांच्या 2 रुपयाचे उत्पन्न आता खरं म्हणजे कमवतात 8,000, 10,000, 12,000
आता ते 8-10 हजार मध्ये घराच्या किस्त भरायची, परत त्याचं मेंटेनन्स भरायचं आहे, परत हे आपण जे डिपॉझिट भरायचं आहे किंवा इतर गोष्ट भरायच्या आहे, तर शेवटी घरीमध्ये शिल्लक राहणार किती? आणि तुम्ही पण एक महिला आहे, तुम्ही इथे प्रांत होता, तर तुम्ही एक चॅलेंज असा घ्या की जे सध्या प्रत्येक कुटुंबाच्या दर महिन्याचं जे उत्पन्न असेल ते उत्पन्न पुढच्या 6 महिना ते 1 वर्षामध्ये दुप्पट कसा करता येईल एवढंच तुम्ही कार्य केला तर खरंच मला सांगतो एवढं आशीर्वाद भेटेल की तुम्हाला पण ते आयुष्यभर अस्मरणीय राहील की मी एवढं केलं आणि मला समाधानी झाला. इंटरॅक्ट करा, दर 15 दिवसांमध्ये 1 महिन्यामध्ये सुट्टीच्या दिवशी लोकांसोबत येऊन चर्चा करा. जिल्हाधिकारी व्यस्त असते आणि जिल्हाधिकारीकडे भरपूर प्रोजेक्ट्स आहेत, तुमच्याकडे पण भरपूर प्रोजेक्ट्स आहेत, ते मला पण माहिती आहे. पण ह्यावर एक विशेष फ्रेम दाखवून टेक इट ॲज अ टार्गेट आणि पुढच्या वेळी तुम्हीच मला येऊन सांगायचं आहे की सर आपण मला आव्हानित केला होता ना, आता मी आपल्याला बोलतोय 1 वर्षामध्ये मी या लोकांचे इन्कम दुप्पट करणार. एवढंच मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुमच्याकडून आणि जिल्हाधिकारीकडून अपेक्षा करतो. एकदा पुनश मास्टर राम आणि सर्व आयोजकने आम्हाला पुष्पगुच्छ देऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या उपक्रमातून सोलापूर शहरातून भव्य दिव्य 1075 फूट तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. यामध्ये बुर्ला महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घोषणा देत लक्ष वेधले. भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सोलापूर शहरात अभिनव उपक्रम हाती घेतला होता. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या उपक्रमातून सोलापूर शहरातून भव्य दिव्य 1075 फूट तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. यामध्ये बुर्ला महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घोषणा देत लक्ष वेधले. या तिरंगा पदयात्रेत केवळ महिला आणि मुलींचाच समावेश होता. बुर्ला महिला महाविद्यालयापासून सदरची पदयात्रा सुरू झाली. कोंटाम चौक, मधला मारुती टिळक चौक, बाळीवेस चौक, तरटी चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात याची समाप्ती करण्यात आली. दरम्यान याबाबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी अधिक माहिती दिली. यावेळी पदयात्रा मार्गावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहर वाहतूक पोलिसांनी पदयात्रेला संरक्षण दिल्याचे दिसून आले. यावेळी सारे वातावरण चैतन्यमय झाले होते. नमस्कार, अंकिता पवार, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद राष्ट्रीय मंत्री. आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सोलापूर महानगराच्या वतीनं सोलापूर शहरामध्ये 1175 फूटची तिरंगा पदयात्रा काढली. आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण मागच्या वर्षीच देशाचा अमृत महोत्सवी वर्ष साजरा केलेला आहे. याचा औचित्य साधूनच 15 ऑगस्टच्या निमित्तानं संपूर्ण देशभरामध्ये आपण या विद्यार्थ्यांमध्ये एक देशभक्ती, राष्ट्रभक्ती जागृत व्हावी म्हणून शहरांमध्ये तिरंगा पदयात्रेचं आयोजन केलं होतं. याचाच औचित्य साधून आपण आज आपल्या सोलापूर शहरामध्ये भव्य दिव्य अशा तिरंगा पदयात्रेचं आयोजन केलेलं आहे. यामध्ये श्रमिक आणि महिला महाविद्यालयाचा देखील सहभाग चांगल्या प्रकारे नोंदवलेला आहे.
आहे। आज आपल्या सर्वांना माहिती आहे भारताचं सर्वोच्च पद असं राष्ट्रपती महिला द्रौपदी मुर्मू आज पद भूषवित आहेत आणि आम्हाला आज आनंदही सांगायला वाटतोय की आज संपूर्ण जी तिरंगा पदयात्रा काढलेली आहे ती सर्व महिला आणि विद्यार्थिनींच्या माध्यमातूनच काढलेली आहे। त्यामुळे या स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून आज संपूर्ण शहरामध्ये या भव्य दिव्य अशा तिरंगा पदयात्रेचं आयोजन केलेलं होतं। आपलं नाव? नमस्कार, आदित्य मुस्के, महानगर मंत्री आढळून सोलापूर। आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सोलापूरच्या वतीने अमृत महोत्सवी वर्षाची सांगता आम्ही 1075 फूट तिरंगा पदयात्रेने आम्ही केलेली आहे। सोलापूरच्या इतिहासात पहिल्यांदा विद्यार्थी परिषदेद्वारे 1075 फूट तिरंगा पदयात्रा आम्ही काढलेली आहे। मी आपल्याला बघत आहात की 1075 फूट तिरंगा पदयात्रेमध्ये जवळजवळ 1000 विद्यार्थिनी या पदयात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। या सोलापूरकरांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद या तिरंगा पदयात्रेला भेटलेला आहे। त्या न भूतो न भविष्याची अशी पदयात्रा या सोलापूर शहरात या ठिकाणी निघालेली आहे। मी सोलापूर शहरातील सर्व सोलापूरकरांना एक धन्यवाद देतो की एक मोठ्या संख्येने मोठ्या उत्साहात या तुम्ही पदयात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। या विद्यार्थी परिषदेच्या पदयात्रेमुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती रुजवण्याचं काम आम्ही या पदयात्रेच्या मार्फत आम्ही केलेलं आहे। कन्या चौक बुर्ला महाविद्यालयापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणापर्यंत ही पदयात्रा निघालेली आहे। जवळजवळ 1000 विद्यार्थिनी या पदयात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। 1000 विद्यार्थिनी मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदाचा पदभार निखिल मोरे यांनी घेतला आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी निखिल मोरे यांची नुकतीच नियुक्ती झाली। त्यांनी गुरुवारी दिवसभर विविध विभागांचा आढावा घेतला। सोलापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांना कार्यमुक्त केल्यानंतर त्यांच्या रिक्त जागी सासवडचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांची पदोन्नतीने अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती केली होती। मोरे यांच्याकडे महापालिका आयुक्तांनी विविध विभागांचा चार्ज दिला आहे। यामध्ये वाहन विभाग, निवडणूक कार्यालय, आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन विभाग आदींचा समावेश आहे। सोलापूर महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक पथकाने शिंदे चौक परिसरातील रस्त्यावरील अतिक्रमण हटाव मोहीम राबवली। या दरम्यान शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे आणि अतिक्रमण विरोधी पथकाच्या विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली। सोलापूर महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक पथकाने शिंदे चौक परिसरातील रस्त्यावरील अतिक्रमण हटाव मोहीम राबवली। या दरम्यान शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माजी नगरसेवक अमोल शिंदे आणि अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली। अखेर महापालिका प्रशासनाने कारवाई करत येथील 6 खोकी जप्त केली। यावेळी लोकांची मोठी गर्दी झाली होती। सोलापूर महापालिका आयुक्त शीतल तेलिउगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहरात विविध ठिकाणी रस्त्यावर रहदारीस अडथळा ठरणारे आणि फुटपाथवरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम नियमितपणे नियोजनपूर्वक राबवण्यात येत आहे। महापालिका अतिक्रमण विरोधी पथकाने नवी पेठ नजीकच्या शिंदे चौक येथील राष्ट्रविकास बालक मंदिर शाळेच्या पाठीमागील रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम पोलीस बंदोबस्तात हाती घेतली। यावेळी येथील खोकेधारकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेऊ अशी भूमिका घेत जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण हटवण्यास विरोध दर्शवला। दरम्यान याचवेळी माजी नगरसेवक अमोल शिंदे यांनीही आक्रमक भूमिका घेतली। अतिक्रमण अवश्य हटवा, पण जेसीबीच्या सहाय्याने येथील खोके हटवू नका, यामुळे येथील विक्रेत्यांना आर्थिक नुकसान होणार आहे। स्वतःहून संबंधित विक्रेते ही खोकी काढून घेतील, त्यांचे आर्थिक नुकसान करू नका अशी सूचना महापालिका अतिक्रमण विरोधी विभागाचे प्रमुख बनसोडे यांना केली। यावेळी महापालिका अधिकारी बनसोडे व शिंदे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली। काही खोकी काढलेली असताना इतर खोकीधारकांना स्वतःहून काढण्यास सवलत देणे चुकीचे ठरेल। आम्हाला आमचे कर्तव्य पार पाडू दे, यामुळे सरसकट कारवाई महापालिकेने हाती घेतली आणि या रस्त्यावरील 6 खोकी महापालिका अतिक्रमण विरोधी पथकाने जप्त केली। तुम्ही याच्यामध्ये सांगितलं काढून घ्या म्हणून म्हणले, लगेच हो तुम्ही उभा राहा। समोर ऐकत ना, अशातला भाग नाही माझा। हात जोडून विनंती आहे, हे तुम्ही उभारून काढून घ्या। पण चल काढ। याच्या व्यतिरिक्त तुम्ही जे नाही 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 माझ्याकडे काय दिले लोकांनी आता बोला तुम्हाला कोण दिलंय, कोण दिला असेल ना त्याला पण घेऊन या।
माझ्या घराचा मोजमाप घ्या. बघू आपण, मी माझी खरेदी कितीची आहे ती बघा. आता बघू. माझी अनधिकृत असेल तर 1 मिनिटात तोडून टाका. माझं म्हणणं, मी तुम्हाला आता तुमचं त्यांचं कर्मचारी काढू आहे. ना. ते आता काढा. अनधिकृत ज्याचा असेल त्याचं मी महानगरपालिकेच्या जागेत ज्याची जागा असेल, एवन स्वतःची बी जागा असू द्या, माझ्या घराची जागा ती सुद्धा मी 1 सेकंदाचा विचार त्याच्या गांडीखाला अंधार ठेवून मी दुसऱ्याचं काढणार नाही. माझी जर अतिक्रमण येत असेल, अशुभमी भाषा करू नका. माझं स्वतःच म्हणतो सर, स्वतःच कॅमेरा चालू आहे. नाही. मी माझी जर माझ्या व्हिडिओ आयुक्त बघणार आहे, सगळे बघणार आहेत. असं अहो, करू नका. नाही नाही माझं माझी साहेब विनंती आहे, आपण माझी विनंती एकमेकांचं आहे. हे केलं पाहिजे. माझ्या आणि तुम्ही मी माझी जर घराची अतिक्रमित जागा असेल तर मी या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करतो, असेल तर मी ताबडतोब काढायला तयार आहे. महापालिकेने मला यंत्रणा दिलेला आहे, मॅडमनी मला सूचना देऊ दे, तुझं अतिक्रमण आहे काढ म्हणले. जेवढं अतिक्रमण आहे तेवढं मी आत्ताच्या आजच्याच काढून टाकतो माझ्या घराचं बरं का. आणि इतर जी लोक सोलापूर शहरामध्ये अतिक्रमण करतात त्यांना सोलापूर शहरातल्या लोकांना विनंती करतो, महानगरपालिकेच्या जागेमध्ये रोडवर अतिक्रमण करून नागरिकांना त्रास देऊ नका किंवा पादचाऱ्यांना त्रास देऊ नका, टू व्हीलरांना त्रास देऊ नका. एवढीच मी सगळ्यांना विनंती करतो. बापूसाहेब पण सोलापूर शहरामध्ये ऐका, मी काय बोलायला ऐका जरा. बोला तुमचं भाषण. बापूसाहेबांचं पण चांगलं भाषण करतात, नेते तुम्ही चळवळीतले. मी पहिल्यापासून तुम्हाला चांगलं ओळखतो. बरं ठीक आहे, आता मी जास्त भाषण करत नाही, भाषणाचा विषय नाही. बापूसाहेब मला स्टेजवर बोलवल्यावर भाषण काढून घ्या समोर भरतो. सगळे मोठे खो खो काढा आणि ह्याच्या पुढे या रोडवर अतिक्रमण कुणी करू नका, सगळ्यांना विनंती आहे. 1 सेकंदात काढतो. मी तुम्हाला एकच सांगतो. नाही साहेब, मी विनंती ऐका प्लीज. हस्तक्षेप नाही तुम्ही. हस्तक्षेप करू नका. मी मॅडमला बोलतो, येऊ दे. तुम्ही असं करू नका. बोला, तुम्ही पण बोला. तुम्ही पण कंट्रोल बोला. बोला सगळे. हे बोला. हा, करा कंट्रोल बोल. मला बघा साहेब, मध्ये तुम्ही अतिक्रमण काढण्यामध्ये तुम्ही माझं म्हणणं आहे, एक मिनिट कॅमेरा समोर सांगतो. बोला की. हे सगळे अतिक्रमण काढा. अहो, काढा ना. शब्द ऐका. बरोबर मी आहे जे ना. म्हणलं विरोध म्हणलं, तुम्ही शब्द फिरवू नका. मी फिरवत नाही. काय बोलायला ऐका. हे काढा. अतिक्रमण काढा. काढा. फक्त गरिबाचं नुकसान करू नका. माझं म्हणणं आहे का आता हे स्वतः अतिक्रमण काढतील, तुम्ही समोर उभं राहा. तुम्ही स्वतः अधिकारी आहेत, तुम्हाला हा रस्ता मोकळा पाहिजे. माझी पण इच्छा, हा रस्ता मोकळा पाहिजे. हे अतिक्रमण लोक म्हणतात की आम्ही स्वतः काढतो. आमची एवढीच विनंती आहे, तुम्ही उभं राहा, काढून घेऊन जा. काढून तुम्ही सांगा. आता बापूसाहेबांनी सांगितलेलं आहे, या लोकांना काढून घेण्याबाबत सूचना दिलेल्या आहे. नाही, मी कारवाईसाठी आलेलो आहे. बापूसाहेबांना विनंती करतो की सदरची मी कारवाई करणार. माझ्या अखत्यारीतली बाब मी कारवाई करतो आणि त्यांचे खोके आहे तसे तिथे नेऊन देतो. साहेब, विनंती काय, अतिक्रमण काढण्याला काय सांगा. अतिक्रमण काय काढू. मग मी काढा ना. या अतिक्रमणाचा विषय सोडून माझ्या घराकडे गेलो. मला माझं 1 इंच बाहेर असू द्या. माझं 1 इंच असू द्या. तुम्हाला माझी विनंती, आता जेसीबी लावून मी आता महापालिका जेसीबी लावून माझं घर पाडतो. माझं जर अतिक्रमण असेल तर आता चला सगळं मीडिया माझ्या घरी चला आणि माझ्या घरी यायचं. नाही, माझ्या घराचं अतिक्रमण असेल, मीडियाला मी म्हणतो माझं घर अतिक्रमण असेल तर आत्ताच्या आत्ता सर्व मीडियाने तिथे यायचं. माझ्या घराचं ह्यांनी आणि यांचे कर्मचारी पाटोळे हे दोघांचे अतिक्रमण आहेत. माझ्याकडे पुरावे आहेत. आता सुद्धा मी आयुक्तांना लेखी देऊ शकतो. माझ्याकडे यांच्या घराचे, यांच्या स्वतः केलेल्या अतिक्रमणचे पुरावे आहेत, ते मी देऊ शकतो, ते देतो. हा, माझं म्हणणं विनंती आहे काय, हे गरिबाचा विषय करू नका. तुमचं अतिक्रमण आहे ते आयुक्त साहेब ठरवतील आहेत का, आणि वस्तुस्थिती मी ठरवत नाही. मी स्वतः काढतो. स्वतः पुरावेच आहे. द्या ना साहेब. तिथे देतो ना. मला द्यावं, मी स्वतः काढतो. तुम्हाला घेऊन काढतो मी. पुरावे द्यायला पाहिजे. मी काय म्हणलो, तुमचा जे पाठवड्याचा आत्ता निघालं तर तरी कशाला फिरला काढू ना त्याचं पण. चला, तुम्ही माझं म्हणता ना, आता माझ्या गाडीत नेतो. तुम्हाला माझं जागा दाखवायची. ऐका, तुम्ही साहेब माझं म्हणणं तुम्हाला तुम्ही तिथे 24 तास बसता, तुमचं खोक आहे ते. आणि तिथं ते तुमचं पण सांगाल ना, अधिकाऱ्याचंच अतिक्रमण आहे, मी स्वतः दाखवतो. हा, मॅडम घरला पाठवील तुम्हाला हे प्रकरणात. मी आयुक्त मॅडमला सांगितलो की हे अतिक्रमण स्वतः अधिकाऱ्याचं आहे. जे लोकांचे काढत फिरते ना, त्याचं स्वतःच अतिक्रमण आहे.
आणि माझ्यावर पुरावे आहेत, चला म्हणलो मी, असं म्हणत नाही. आयुक्त मॅडम म्हणेल ना चला जावांच्यावर, चला माझ्यावर, मी नेतो तुम्हाला तिथं जागेवर, पाटोळ्याचं पण नेतो तिकडं पण नेतो, दोघांचं पण अतिक्रमण आहे. हा, ज्यांच्या हातात दिलं त्यांनी अतिक्रमण करणार आणि गरीबाची काढत बसणार काय? हो, मी माहित आहे मला, अतिक्रमण नाही येते. ठीक आहे, तुला परवानगी आहे का? चला दाखवतो, चला मार्गाय जागे. लोकांचे काढताना पहिला आपलं बघायचं, आपल्याला दिलेलं काम द्यायला आपण कुठं आहे का त्यामध्ये. हा, लोकांना काय करायचं ते आपलं मी बघितलं पाहिजे. शहरातील इतर ठिकाणचे अतिक्रमण काढता, स्वतःच्या घराचे अतिक्रमण ठेवता, असा आरोप यावेळी माजी नगरसेवक अमोल शिंदे यांनी बनसोडे यांच्यावर केला. यावेळी अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी, माझ्या घराचे 1 इंच जरी अतिक्रमण आढळल्याचे पुराव्यानिशी सिद्ध केल्यास मी स्वतः बुलडोझर लावून ते अतिक्रमण पाडून टाकेन आणि खोटे असल्याचे सिद्ध झाल्यास संबंधितांवर कारवाई करेन, असे स्पष्टीकरण बनसोडे यांनी केले. सोलापूर शहर अतिक्रमण मुक्त झाले पाहिजे. स्वच्छ सोलापूर, सुंदर सोलापूरसाठी शहरातील सर्व नागरिक, व्यापाऱ्यांनी महापालिका प्रशासनास सहकार्य करणे आवश्यक आहे. सोलापूर शहरात रस्त्यावर अडथळा ठरणारे तसेच फुटपाथवर अतिक्रमण कोणत्याही परिस्थितीत कोणीही करू नये, अन्यथा महापालिका प्रशासनाकडून कारवाई करण्यात येईल, असे आवाहन महापालिका प्रतिबंधक विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी केले. शहरातील वाढत्या अतिक्रमणाला आळा घालण्यासाठी संबंधित झोन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तसेच आरोग्य निरीक्षकांनी आपल्या भागातील अतिक्रमणाची माहिती देणे बंधनकारक असून देखील त्यांनी माहिती देण्यात येत नसल्याने अतिक्रमण वाढत चालले आहे. दरम्यान अशी दंडात्मक कारवाई या अगोदर अधिकाऱ्यांवर करायला हवी होती, मात्र त्यांनी ती केली नाही, त्यामुळे शहरामध्ये अतिक्रमण फोफावते आहे, असा आरोप शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी केला. 17/8/2023 रोजी सोलापूर शहरामधील मध्यवर्ती बाजारपेठच्या बाजूला कुठली शाळा आहे, डाळिंब यार्डच्या पाठीमागील बाजूस राष्ट्र विकास शाळेच्या पाठीमागे जे रोडला, सार्वजनिक रोडला अडथण निर्माण करून त्या ठिकाणी बरेच खोके होते, त्या खोक्याचं अतिक्रमण काढण्यासाठी आम्ही आज ही मोहीम घेतलेली आहे. त्या मोहिमेमध्ये जवळजवळ 6 खोके या ठिकाणी जप्त करण्यात आलेले आहेत. नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं नागरिकांना अडचण होणार नाही, त्यासाठी आपण दक्षता घ्यायची आणि अतिक्रमण करायचं नाही. जर अतिक्रमण केलं तर सोलापूर शहरामधील स्वच्छ सोलापूर, सुंदर सोलापूर दिसणार नाही. त्यासाठी आपण स्वतः बी काळजी घेतली पाहिजे, नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे. त्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आलेली आहे. कारवाई करत असताना थोडाफार विरोध होतो, कुठं पण होते, त्या विरोधाला न जुमानता आम्ही प्रत्येकाला एक विनंती करतो की बाबा अतिक्रमण करू नका, या दृष्टीने सर्वांना आम्ही सांगत असतो. त्या अनुषंगाने काही लोक ऐकतात, काही लोक ऐकत नाहीत, तरी पण आमच्या कारवाईमध्ये कुठल्याही प्रकारचा खंड नाही. ते आमची कारवाई कडक आणि नेहमीच चालू राहणार आहे, हीच मी या ठिकाणी बोलतो. नगरसेवकांनी माझ्याच घराचं अतिक्रमण आहे असं म्हटलेलं आहे, पण मी नगरसेवकांना, माजी नगरसेवक त्यांना मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जर माझं अतिक्रमण असेल तर तुम्ही मला दाखवा, आणि आत्ताच्या आत्ता माझ्या घराची घर अतिक्रमित असेल तर मी आत्ता पाडण्यास तयार आहे. मी मीडियासमोर अजून मी सांगतो, मी असं लपवून ठेवणारा माणूस नाही. मी दुसऱ्याची कारवाई करत असताना माझं जर घर अतिक्रमित असेल तर मी एक क्षणाचाही विलंब न लावता माझ्या घराचं अतिक्रमण असलेलं मला दाखवावं. ते मी 1 मिनिटामध्ये माझं सगळं फौजफाटा घेऊन माझं घर पाडेन. जर अतिक्रमण असेल तर, नसेल तर त्यांनी मला पुरावा द्यावा की माझं घर अतिक्रमण असेल तर त्यांनी मला पुरावा द्यावा. त्या पुराव्यानुसार मी माझ्या घराची कारवाई करेन. त्याने असंच दुसरा प्रश्न केला की तुमच्या कर्मचाऱ्याचं अतिक्रमण आहे. मला कर्मचाऱ्याचं जरी अतिक्रमण असलं तर मला अधिकृत अर्ज आला, त्या अर्जाच्या अनुषंगाने माझं घर असू द्या किंवा कर्मचाऱ्याचं असू द्या, नंतर महानगरपालिकेच्या कुठल्याही कर्मचाऱ्याचं असू द्या, मी कुणाचाही हिजामुला न बाळगता, कुणाच्याही दबावाला बळी न पडता, मी कुठल्याही मग महानगरपालिकेचा कर्मचारी असेल किंवा मी स्वतः असेल तर असं मला स्पष्ट दाखवावं. मी अतिक्रमण काढण्यास कधी केव्हाही 24 तास मी अतिक्रमण काढण्यासाठी तयार आहे. सोलापूरमध्ये अतिक्रमण होणे ही माझी अपेक्षा आहे. स्वच्छ आणि सुंदर सोलापूर राहण्यासाठी आपण प्रयत्न करतोय. तुम्ही पण नागरिक, व्यापाऱ्यांनी स्वतःसुद्धा आत्मपरीक्षण केलं पाहिजे की सोलापूर शहर हे सुंदर दिसलं पाहिजे. आज सोलापूर शहरामध्ये कुठल्याच प्रकारच्या इंडस्ट्रियल एरिया नाहीत, काय नाही, त्यामुळे काहीतरी लघुउद्योग करतात. पण लघुउद्योग करत असताना अतिक्रमण बी वाढायला लागले.
मग अतिक्रमणचा मोठा प्रश्न आहे. तुम्ही म्हणता की बेकारी वाढली, बेकारी का वाढली ती तुम्ही आत्मपरीक्षण करा. आम्ही त्याच्यावर काय बोलू शकतो? प्रशासनाचा भाग आहे तो. ठीक आहे. हां, सोलापुरात आज नवी पेठेमध्ये अतिक्रमणची मोहीम चालू आहे. ही मोहीम होत असताना मी एवढंच विनंती केली की अधिकाऱ्यांना की गरिबाचे खोके जे शक्य असतील ते हाताने काढू द्या, जेणेकरून त्यांच्या खोक्याचं नुकसान होणार नाही. कारण एक खोकं बनवायला 40-40, 50-50 हजार रुपये लागतात आणि आता तुम्ही जर ते तोडून काढले तर लोकांचं आर्थिक नुकसान होईल. माझी एवढीच विनंती होती की तुम्ही त्यांना ते हाताने घेऊन जाऊ द्या. रस्ता हा लोकांना ट्रॉफिकसाठी मोकळा केला पाहिजे, अतिक्रमण झालं नाही पाहिजे, सोलापूरला विद्रुपीकरण होण्यापासून वाचवलं पाहिजे, पण जेणेकरून गरिबाचं सुद्धा नुकसान होणार नाही असा मेळ घालून आपण हे सगळे अतिक्रमणची मोहीम करावी अशी विनंती केली आणि त्यांनी ते मान्य केली. आणि आता तो जे शक्य नसतील ते खोके JCBने घेऊन जात आहेत आणि जे शक्य असतील ते मॅन्युअली हाताने घेऊन जात आहेत. तेच पाहिजे. मी एवढंच सांगत होतो की बरेचदा महापालिकेच्या बरेच अधिकाऱ्यांचे सुद्धा अतिक्रमण आहेत हे सगळं माहीत असताना सुद्धा महापालिकेची ही मोहीम त्यांच्याकडे जात नाही, जेणेकरून सर्वसामान्य गरिबाकडेच ही मोहीम जाते. माझ्याकडे बरेच अधिकाऱ्यांचे अतिक्रमणाचे पुरावे आहेत, मी ते लेखी स्वरूपामध्ये आपल्या आयुक्त मॅडमला देतोय आणि त्यानंतर बघतो की आयुक्त मॅडम त्यावर काय ऍक्शन घेतात. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून माकपच्या नागरी सुविधा मदत केंद्राचे कॉम्रेड आडम मास्तर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. दैनंदिन जीवनात प्रत्येक नागरिकाला व सर्वसामान्य श्रमिक कष्टकऱ्यांना कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी शासकीय दाखले किंवा निमशासकीय दाखले लागतात. अशा दाखल्यांसाठी कागदपत्रेही लागतात. जोपर्यंत आपण नेमकी कागदपत्रे जोडत नाही तोपर्यंत दाखले मिळत नाहीत. दाखले नसतील तर योजनांचा लाभ मिळत नाही. ही सर्वसामान्य प्रक्रिया आहे. याबाबत अनभिज्ञ व अशिक्षित नागरिकांना माहिती नसल्याने दलालांकडून आर्थिक फसवणूक होते आणि कागदपत्रांची फेरफार करून नकळतपणे बेकायदेशीर कृती करतात. प्रत्यक्ष जेव्हा कायदेशीर चौकशी अथवा पडताळणी होते तेव्हा वास्तव समोर येते. अशा दलालांकडून नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि त्यांना योग्य सल्ला व कायदेशीर मार्गदर्शन मिळावे याकरता ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर यांनी नागरी सुविधा मदत केंद्रामार्फत नागरिकांना जनहितार्थ सेवा मिळावी म्हणून नागरी सुविधा मदत केंद्राची संकल्पना मांडली. याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन अॅडव्होकेट अनिल वासम यांनी केले. स्वातंत्र्यदिनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय दत्तनगर येथे नागरी सुविधा मदत केंद्राचे ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक कॉम्रेड व्यंकटेश कोंगारी, माजी नगरसेविका शेवंता देशमुख, कुरमय्या म्हेत्रे, लिंगव्वा सोलापुरे, अशोक बल्ला आदींची उपस्थिती होती. अंदर आणून गावाले अरे पणी आहे म्हणते इकडं वासवनगर नाही गावाला पैसा खर्च करायला टाईप भेटते टेलिफोन मध्ये ऑपरेटर म्हणून आणि वेगळे पुढे यार गावाला आले वासन साधारण त्याचा खर्च येतं अंतर्भूत इकडे जाते पावती लेख रुपये. विगू शिवदारे प्रतिष्ठानतर्फे सहकार महर्षी माजी आमदार स्वर्गीय विगू शिवदारे यांच्या जयंतीनिमित्त जीवन गौरव पुरस्कार प्रदान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. स्वातंत्र्य सेनानी विगू शिवदारे प्रतिष्ठानतर्फे सहकार महर्षी माजी आमदार स्वर्गीय विगू शिवदारे यांच्या जयंतीनिमित्त जीवन गौरव पुरस्कार प्रदान सोहळा किर्लोस्कर सभागृह येथे पार पडला. यावेळी पोलीस आयुक्त राजेंद्र माने, ज्येष्ठ साहित्यिक अभिराम भडकमकर, विगू शिवदारे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. वैद्यकीय क्षेत्रातील राजीव प्रधान, उद्योग क्षेत्रातील राम रेड्डी, कृषी क्षेत्रातील किरण डोके आणि पत्रकारिता क्षेत्रातील अभय दिवाणजी यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 21,000 रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. डी राम रेड्डी यांच्या वतीने अरुण माशाळ यांनी पुरस्कार स्वीकारला. हा पुरस्कार स्वीकारत आहे. सर एक मिनिट. व इतर देशांमध्ये त्यांनी ज्या शस्त्रक्रिया केल्या जवळपास 200 कोटींहून अधिक त्याचं मूल्य होऊ शकलं असतं, पण सेवा म्हणून त्यांनी हे जे काम केलेलं आहे त्याचं प्रतिष्ठानला कौतुक आहे. आपल्या पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा. डॉक्टर राजीव प्रधान.
आजच्या सामाजिक युगात ध्रुवीकरणाला विचारवंत देखील बळी पडत आहेत. या ध्रुवीकरणाला नकार देऊन प्रत्येकाने आपला अंतस्वर जपला पाहिजे असे मनोगत ज्येष्ठ साहित्यिक व्याख्याते अभिराम भडकमकर यांनी व्यक्त केले. वेगू शिवदारे प्रतिष्ठानच्या वतीने सुरू असलेल्या उपक्रमाबाबत पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी कौतुक केले. या कार्यक्रमात समाजातील गरजू 11 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 11,000 रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. पुरस्कार प्राप्त मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना प्रतिष्ठानचे आभार मानले. यावेळी सिद्धेश्वर बँकेचे चेअरमन प्रकाश वाले, नरेंद्र गंभीरे यांच्यासह बँकेचे संचालक मंडळ, प्रतिष्ठानचे विश्वस्त, समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर शुभदा उपासे यांनी केले, तर आभार डॉक्टर चनगोंडा हविनाळे यांनी मानले. सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदनही करतो आणि इतक्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित झालेले आपण सर्व रसिक हो, आपण सर्व श्रोते हो. महाराष्ट्रातील बदललेलं वातावरण आणि आपण असा विषय मला देण्यात आलेला आहे आणि अर्थातच आपल्याला असं वाटत असणार की मी खूप राजकारणावर बोलणार आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या वातावरणात झालेला सगळ्यात मोठा बदल हाच आहे की आपलं सगळं आयुष्य राजकारणाच्या भोवती केंद्रित होत आहे की काय असं आपल्याला वाटू लागलं आहे. सगळे प्रश्न राजकारणाने निर्माण होतात आणि त्या सर्व प्रश्नांची उत्तरं राजकारणाच्या द्वारेच मिळतात अशा पद्धतीचा एक समज आपला करून देण्यात आलेला आहे. माध्यम आणि समाज माध्यम यांनी हा रेटा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आता सुरू केलेला आहे की लेखकाला, कलावंताला जोपर्यंत तू राजकारणावरती व्यक्त होत नाहीस तोपर्यंत तू संवेदनशीलच नाहीस अशा पद्धतीचं कुठेतरी सांगण्याची एक सुरुवात झालेली आहे. परंतु मला असं वाटतं की राजकारण हे आपल्या जीवनाचं एक अंग असतं, सर्वांग नव्हे. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचा झालेला जो बदल आहे त्या बदलाकडे मला आपल्याला लक्ष वेधायचं आहे. 90 नंतर जे जागतिकीकरण आपल्याकडे निर्माण झालं त्यानंतर मीडिया आणि मार्केट हे आपल्या आयुष्यामध्ये जवळजवळ मोठ्या प्रमाणामध्ये घुसल्यासारखे झालेले आहे. माध्यम आणि बाजारपेठ यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वेढून टाकलेलं आहे असं आपल्याला लक्षात येतं. एक टेलिव्हिजन नावाचं यंत्र आलं, आपल्याला असं वाटलं की कोपऱ्यामध्ये पडून राहील अनेक गोष्टींच्या प्रमाणे, पण या यंत्राने आपल्या संपूर्ण आयुष्याचा, आपल्या संपूर्ण मनाचा कोपरा कधी व्यापला हेच आपल्या लक्षात आलेलं आहे. आपल्या महत्वाकांक्षा, आपली स्वप्न ही सगळी यांच्या स्मृतीनिमित्त गेल्या आठवड्याभरामध्ये विविध कार्यक्रम प्रतिष्ठानातर्फे आयोजित करण्यात आले. त्याचा शेवटचं पुष्प आहे आणि या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित प्रतिष्ठानाचे अध्यक्ष श्री राजशेखरजी, डॉक्टर जोशी, डॉक्टर प्रधान, डोके, आमचे मित्र पत्रकार, तसा पोलिसांचा आणि पत्रकारांचा फार जवळचा संबंध. परंतु दिवाणजी साहेबांची माझी पूर्वी पण इथे एक 3 वर्ष काम केलं. 2012 त्यावेळेला पण दिवाणजी होते, मला ते उपसंपादक वगैरे त्या रोलमध्ये असतील त्यावेळेला. आता त्यांच्याबद्दल जे सांगण्यात आलं, निर्भीड, अतिशय खरोखर निर्भीड पत्रकार, पण अतिशय चांगला माणूस. पोलीस आणि पत्रकारामध्ये ते पत्रकारापेक्षा पोलीस फ्रेंड आहे. बऱ्याच त्यांच्या कार्यक्रमाला त्यांनी आम्हाला बोलवलं, म्हणजे त्यांच्या पुतण्याचं मला तो मोठं सिलेक्शन झालं होतं. सामान्य माणसापेक्षा पोलीसच जास्त होते त्या कार्यक्रमाला. अशा प्रकारे त्यांचे आणि आमचे संबंध आहेत. आज ज्यांचा आपण जीवन गौरव देऊन पुरस्कार केला आहे ते आपल्या आपल्या क्षेत्रात त्यांनी निश्चितपणे अतिशय उत्तुंग अशी कामगिरी केलेली आहे. शेतीविषयी डोके साहेबांनी सांगितलं की लोक म्हणतात परवडत नाही, नाहीच परवडणार. आपण शेती व्यवसाय म्हणून नाही करत, ट्रॅडिशन म्हणून करतो. माझे वडील, माझे आजोबा, माझे पंजोबा करत होते म्हणून मी आज शेती करतो. मी तेच करतो. जून महिन्यात दोन नक्षत्र येतं, पाऊस पडतो, नंतर मग थोडासा वावसा झाला ते करतो. मग आपलं खरीपामध्ये बाजरी, रब्बीमध्ये ज्वारी, जमलं तर हरभरा, अशी काहीतरी पिकं घेतो तर घेतो.
त्याच्यामध्ये काही पक्का माल बनवत नाही, तेही ठीक आहे. वडील होते म्हणून रेड क्रॉसमध्ये ढकललं, रोटरीमध्ये ढकललं गेलो. अशा रीतीने हळूहळू काम सुरू केलं. पण रोटरीतच खऱ्या अर्थानं एक विशेष संधी मी गव्हर्नर असताना मिळाली आणि त्या ठिकाणी एकाने ऑफर दिली की तुम्ही उगांडामध्ये सर्जरीचा प्रोजेक्ट करणार का. आणि मी खरं तर असं कधी विचारही केला नव्हता. त्याकाळी भारतामध्ये आम्हाला पैसे द्या, आम्हाला काहीतरी प्रोजेक्ट करायचे, आमच्याच गरजा इतक्या प्रचंड होत्या की दुसऱ्यानं काही देणे म्हणजे ते अशक्य कुठची गोष्ट विचारत नाही. पण मला माहिती नाही काय आपण ते ॲक्सेप्ट केलं आणि ते 1998 साली पहिला प्रोजेक्ट झाला. त्यानंतर आत्तापर्यंत जवळ 18 देशामध्ये 47 प्रोजेक्ट झाले, 18 आफ्रिकेतल्या देशांमध्ये आणि 2 कंबोडियामध्ये, 1 मंगोलियामध्ये, असे थोडेसे झाले पण बेसिकली आफ्रिकामध्ये झाले. आणि तिथे आम्ही जातो ना, जवळजवळ 35 ते 40 लोकांची सर्जरीची टीम असते. आमच्या तारखेपासून ते 17 तारखेपर्यंत हा 10 दिवसाचा जो दिवस होते, आम्ही कॉलेजच्या वतीनं, सिद्धेश्वर बँकेच्या वतीनं, सर्वांच्या वतीनं विविध उपक्रम आम्ही हाती घेतले. यावर्षी मुलींचं हिमोग्लोबिन तपासणे, ब्लड डोनेशन कॅम्प, चित्रकला स्पर्धा, कॅरम स्पर्धा, लहान मुलींचं हेल्थ चेकअप कॅम्प, डेंटल कॅम्प असे विविध उपक्रम आम्ही ह्या 10 दिवसात केले. आणि त्याचा समारोह आज 4 लोकांचा सत्कार आपण इथे केलो आहे. आम्ही जे निवडलेले मंडळी आहेत त्यामध्ये फक्त किरण डोकेंचा माझा परिचय नव्हता. डॉक्टर राजीव प्रधान असतील, राम रेड्डी असतील, अभयजी असतील, यांचा परिचय गेल्या अनेक वर्षापासून आहे. त्यांचं कार्य तुम्हाला माहिती आहे, मी त्यात पुन्हा आता जाणार नाहीये. फक्त अभयजी तुम्ही जे म्हणालात ना, जीवन गौरव म्हणजे संपलं नाहीये. आमच्या प्रतिष्ठानचं एक म्हणणं असं आहे की ज्यांनी कमीत कमी त्या क्षेत्रामध्ये 20 ते 25 वर्ष काम केलेले आहे त्यांना जीवन गौरव पुरस्कार द्यायचे. आज आपण पाहता माहिती तुम्ही थोडं राजकारणाकडे आलात, तसं प्रकार आमच्या इथं नाहीये. या प्रतिष्ठानची स्थापना झाल्यापासून ते आजपर्यंत माझ्या माहितीनुसार केवळ एकदा का 2दाच राजकीय व्यक्ती या व्यासपीठावरती आले. ते राजकीय विरहित व्यासपीठ आहे. कधीही या माध्यमातून आम्ही राजकारण केलं नाहीये. आणि अण्णांची इच्छा होती, ज्याने विविध क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे त्यामध्ये त्यांचं महत्त्वाचं क्षेत्र होतं कृषी क्षेत्र, त्याच्यानंतर सामाजिक, त्याच्यानंतर आरोग्य. सोलापूर जाहिरात असोसिएशनचे अध्यक्ष महेश अंदेली यांचे दुःखद निधन झाल्याने सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. सोलापूर जाहिरात असोसिएशनचे अध्यक्ष महेश अंदेली यांचे शुक्रवारी दुपारी निधन झाले. कर्करोग झाल्याने त्यांच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. महेश अंदेली यांनी सोलापूरच्या दैनिक तरुण भारतमध्ये सुमारे 20 वर्ष जाहिरात व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर त्यांनी स्वतःची जाहिरात एजन्सी सुरू केली. महेश अंदेली यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत अनेक वर्ष कार्य केले. सोलापूरच्या दैनिक तरुण भारतमध्ये त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. तरुण भारतमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी स्वतःची जाहिरात एजन्सी सुरू केली. गेली अनेक वर्षे ते प्रसार माध्यमात कार्यरत आहेत. जाहिरात क्षेत्राशी संबंधित संघटनेची स्थापना त्यांनी केली. या संघटनेचे ते प्रमुख पदाधिकारी होते. स्वर्गवासी विगू शिवदारे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सहकारात काम सुरू केले. सोलापूर जनता सहकारी बँकेचे ते संचालक होते. राजशेखर शिवदारे यांच्यासोबत सिद्धेश्वर सहकारी बँक, सोलापूर जिल्हा सहकारी ग्राहक भांडार या संस्थांमध्ये अनेक वर्ष कार्य करत आहेत. जिल्हा ग्राहक भांडाराचे 15 वर्षे संचालक, व्हाईस चेअरमन म्हणून त्यांनी काम पाहिले. सध्या या संस्थेचे चेअरमन आहेत. अत्यंत प्रेमळ, सर्वांशी मिळून मिसळून वागण्याचा त्यांच्या या स्वभावामुळे पत्रकारिता क्षेत्रातील सर्वांचे ते मित्र अशी त्यांची ओळख आहे. आज सायंकाळी 7 वाजता लिंगायत स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भीमप्रेमी प्रतिष्ठानच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा चार्ज सोडल्याने माध्यमिक शिक्षणाधिकारी मारुती फडके यांना प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा चार्ज देण्यात आला होता. फडके यांनीही नापसंती दर्शवल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी महिला व बालविकास अधिकारी प्रसाद मिरकले यांना प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा चार्ज घेण्याचा आदेश काढला. दरम्यान शुक्रवारी महिला व बालविकास जिल्हा कार्यक्रमाधिकारी प्रसाद मिरकले यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार स्वीकारला. दरम्यान प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रसाद मिरकले यांनी शिक्षण विभागाच्या प्रलंबित पेंडन्सीबरोबर बिंदू नामावली प्रक्रिया पूर्ण करण्याचे आव्हान समोर असून ते मार्गी लावण्यासाठी प्रथम प्राधान्य असल्याचे ते म्हणाले. आज मी प्राथमिक शिक्षणाधिकारी प्राथमिक या पदाचा अतिरिक्त कार्यभार घेतलेला आहे. सद्यस्थितीत काही प्राधान्याचे विषय आहेत. कार्यालयीन कर्मचारी सहकार्याशी विचारून काय प्राधान्याचे विषय आहेत याबाबत चर्चा करण्यात आलेली आहे आणि त्या प्राधान्याचे विषय जे काय आहेत ती लवकरात लवकर पूर्ण करणे आणि जी पेंडन्सी आहे ती पेंडन्सी शून्यापर्यंत आणणे हे प्रथम प्राधान्याचे विषय. त्या दृष्टीने निश्चितच अभ्यास करून त्या दृष्टीने पुढचं कामकाज राहील. बिंदू नियमावलीचा एक प्रश्न आपल्या समोर आहे सर, ते कशा पद्धतीने? बिंदू नियमावलीचा मी असा सहज आढावा घेतलेला आहे. त्याची कार्यवाही जी काही प्रक्रिया जी आहे कामाची प्रक्रिया आहे ती कामाची प्रक्रिया खाल्ल्या स्तरावरून पूर्ण झालेली आहे. ते काही 2-3 दिवसामध्ये मी तपासून त्याबाबत काय नाही काही किंवा त्या संदर्भातच्या काही आधीच्या तक्रारी असतील तर त्या तक्रारीची शहानिशा करून नेमकं काय हे बघून तपासून त्या पुढची कारवाई करण्यात येईल. जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा पोखरापूर या ठिकाणी प्रमुख उपस्थिती उद्योगपती तथा समाजसेवक राजू खरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी चरण चौरे जिल्हा प्रमुख शिवसेना, पोखरापूरचे नूतन सरपंच सानिका नरुटे, उपसरपंच आशिष आगलावे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धनाजी उन्हाळे, भीम टायगर पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष लखन घाटे, ग्रामपंचायत सदस्य अंकुश दळवे, दत्ता काकडे, हर्षद दळवे, शाळेचे मुख्याध्यापक महादेव विटेकर सर उपस्थित होते. राजू खरे यांच्या हस्ते श्री विठ्ठल सांस्कृतिक भजनी मंडळ व महिला बचत गट, समृद्धी स्वयंसहाय्यता महिला बचत गट पोखरापूर, गार्गी गणेश वाघमारे शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवल्याबद्दल यांना सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच पोखरापूर येथील सार्वजनिक ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला. यावेळी भीम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विजू नागमोडे, चंद्रकांत पाटील, हरीश शिंदे, प्रेरणा मैंदर्गीकर, आरती हब्बू, पूनम मोरे, पूजा मोरे, रतन नागमोडे, रोहित बनसोडे आदींसह विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका तसेच नागरिक उपस्थित होते. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या सोलापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देतो. आज या ठिकाणी पोखरापूर जिल्हा परिषद शाळेमध्ये पंढरपूरचे उद्योजक राजू खरेभाऊ यांनी शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केलेलं आहे. बांधवांना तुम्हाला राजूभाऊ खरे यांच्या विषय सांगायचं झालं म्हणजे एक शून्यातनं विश्व निर्माण करणारं नेतृत्व आहे. बांधवांनो, अनेक समाज कामामध्ये कुणाची गोरगरिबाची लग्न असेल, गोरगरिबाची काय अडचणी असतील, कोण दवाखान्यात असेल, कोण पेशंट असेल तर त्यांनी त्यांच्या त्याच पद्धतीने त्यांना प्रत्येकांना मदत करण्याचं त्यांचं कार्य सातत्यानं चालू असतं. गेले अनेक वर्षापासून ते आपल्या मोहोळ तालुक्यामध्ये सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी कार्यरत असतात. ते गेले कित्येक दिवसापासून ते शिवसेनेचे एक कट्टर शिवसैनिक म्हणून 33 वर्ष झालं. एकनाथभाई शिंदे, रामदासभाई कदम, भरतशेठ गोगावले, संदीपानदादा बुंबरे यांचे एक मित्र म्हणून त्या ठिकाणी काम करतात बांधवांनो. आणि याचाच एक फायदा म्हणून आपल्या मोहोळ तालुक्यामध्ये विधानसभेमध्ये त्यांचे पंढरपूर तालुक्यातली 17 गावं येतात. त्या 17 गावातलं हे एक नेतृत्व आहे बांधवांनो. आणि तुम्हाला सांगायचं झालं म्हणजे एक सर्वसामान्य कुटुंबातून आलेलं नेतृत्व आहे. आणि जो सर्वसामान्य जनतेतून येतो, सर्वसामान्य कुटुंबातून येतो, तोच व्यक्ती असे कार्य सर्वसामान्याला मदत म्हणून या ठिकाणी मदत करू शकतो. गरिबीतून आलेलं नेतृत्व, शून्यातून विश्व निर्माण करणारं नेतृत्व. असंच राजभाऊ तुमच्या हातून या मोहोळ तालुक्यावर
प्रेम राहो एवढेच मी तुम्हाला. अमोल विद्यालय आणि सह्याद्री ITI करकंब येथे 76वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. करकंब तालुका पंढरपूर येथील अमोल विद्यालय व सह्याद्री ITIच्या प्रांगणात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे माजी सैनिक विनायक अवधूत कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 76व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांची भाषणे, सांस्कृतिक कार्यक्रम, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना प्रशालेतर्फे खाऊ वाटप करण्यात आले. प्रमुख पाहुणे विनायक कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना आपल्या मातृभूमीचे संरक्षण करताना सीमेवर कशा प्रकारे संकटांना, कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागते, तरी मातृभूमीच्या संरक्षणासाठी वीर जवान धीरोदात्तपणे तोंड देतात याबद्दल आपल्या जीवनातील अनुभव सांगून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीबद्दल प्रेरणा निर्माण केली. याप्रसंगी मान्यवर उपस्थितांनी स्वातंत्र्य दिन व देशप्रेमाबद्दल यथोचित विचार व्यक्त केले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमोलदादा शेळके व परिवार, सह्याद्री औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य किसन सलगर, अमोल विद्यालयाचे मुख्याध्यापक अजित पवार, विद्यार्थी विद्यार्थिनी, शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी, पदाधिकारी, पालक, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. अधिक मासानिमित्त सुलेर जवळगे येथे हुबळी मठाचे राजशेखर शिवाचार्य महास्वामीजींच्या दिव्य सान्निध्यात गावातून सुवासिनींसह जलकुंभ मिरवणूक काढण्यात आली. अक्कलकोट तालुक्यातील सुलेर जवळगी येथील ग्रामदैवत कलमेश्वर मंदिरात अधिक मासानिमित्त 5 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत दररोज रात्री 8 ते 10 पर्यंत हुबळी मठाचे राजशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या अमृतवाणीतून कलबुर्गी शरण बसवेश्वर या विषयावर पुराण प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी या पुराण प्रवचनाचा सांगता समारंभ जलकुंभ मिरवणुकीने करण्यात आला. महास्वामीजींच्या दिव्य सानिध्यातून गावातून हजारो सुवासिनींसह जलकुंभ मिरवणूक काढण्यात आली. यावेळी वाजत गाजत शरण बसवेश्वर पालखी तसेच विविध भजनी मंडळांनी सहभाग घेतला होता. यावेळी भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले. यावेळी महास्वामीजींची घरोघरी पाद्यपूजा करून स्वागत करून आशीर्वाद घेण्यात आले. ही मिरवणूक ग्रामदैवत कलमेश्वर मंदिरात आल्यानंतर ग्रामदैवत लिंगास सर्व सुवासिनींच्या उपस्थितीत जलाभिषेक करण्यात आला. यानंतर धर्मसभा पार पडली. याप्रसंगी हुबळी मठाचे राजशेखर शिवाचार्य महास्वामीजी, सुलेर जवळगे विरक्त मठाचे मठाधिपती गुरुलिंगय्या महास्वामीजी, माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील, MK फाउंडेशनचे संचालक नागेंद्र कोगनुरे, रेवणसिद्ध कोंडे, उपसरपंच नागनाथ पाटील, चेअरमन रविकांत बगले, स्वामी समर्थ सूतगिरणीचे संचालक बसवराज बाके, वेदमूर्ती चंदय्या स्वामी,
सिद्धाराम बाके, रामचंद्र इंगळे, मल्लिकार्जुन अष्टगे यांच्यासह ग्रामपंचायतीचे सदस्य, पंच कमिटीचे पदाधिकारी, सोसायटीचे सदस्य आणि पुराण प्रवचन कमिटीचे सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुलर जवळगे ग्रामस्थ, पुराण प्रवचन कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले। तालुक्यात सुलेजवळगे येथे कलमेश्वर देवस्थानामध्ये अधिक श्रावणा मासामध्ये, अधिक श्रावण म्हणजे काही वर्षानंतर हे अधिक मास म्हणून येत असतात। भक्त लोकांनी या मासामध्ये श्रद्धा आणि भक्ती आणि निष्ठाने ईश्वरांचा पूजा, जप, तप आणि प्रवचन, श्रवण, निधिध्यासन जर केल्यानंतर त्याला अधिक फळ म्हणून हे मासामध्ये आम्ही सांगत असतो। म्हणून या सुलेजवळगी कलमेश्वर देवस्थानामध्ये आणि सर्व सुलेजवळगी ग्रामस्थ, भक्तगण आणि महिला आणि युवक मंडळ सर्व अधिक संख्येने या पर्जन्यासाठी, अतिवृष्टी होण्यासाठीच या कलमेश्वरांना नतमस्तक व्हायचं आहे। म्हणून या कार्यक्रम प्रतिवर्ष असंच सुलेजवळगी गावामध्ये सातत्यानं करावा असं मी सांगत असतो। या गावचा वैशिष्ट्य आणि श्रद्धा आणि भक्ती निष्ठा लोक जास्त असल्या कारणानं सुलेजवळगी इतिहास आहे। तोरंबा तालुका लोहारा येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त झालेल्या ग्रामसभेत गावच्या विकासाच्या दृष्टीने अनेक चांगले निर्णय घेण्यात आले। तोरंबा तालुका लोहारा येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त झालेल्या ग्रामसभेत गावच्या विकासाच्या दृष्टीने अनेक चांगले निर्णय घेण्यात आले। पुढील वर्षात MG नरेगा अंतर्गत होणाऱ्या कामाचे नियोजन आणि आराखडा या सभेत ठरवण्यात आला। ग्रामसभेत ग्रामसेवक, सरपंच, रोजगार सेवक, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक, ग्रामस्थ, स्वयं शिक्षण प्रयोग या संस्थेच्या वैशाली घुगे, लीडर बबिता रणखांब उपस्थित होते। वैशाली यांनी सेंद्रिय शेतीचे महत्त्व, संस्थेचे सखी अन्न सुरक्षा, 1 एकर मॉडेल याची माहिती दिली। तसेच MREGS बद्दल माहिती दिली व 22 शेतकऱ्यांचे अर्ज घेण्यात आले। 3000 मीटर नदी खोलीकरण, रुंदीकरण करणे, 5 सिमेंट बंधारे, 4 कोल्हापुरी बंधारे दुरुस्ती, 20 हेक्टर बांध बंदिस्ती, 1000 वृक्ष लागवड, 5 विहीर पूर्ण भरण, 20 नवीन विहीर, 240 शोष खड्डे हे विषय ग्रामपंचायतीच्या प्रोसिडिंगमध्ये घेण्यात आले। तालुक्यातील सर्व ग्रामसभेमध्ये अशा प्रकारे ग्रामविकासाची कामे हाती घेऊन ती पूर्ण केली जावीत हाच स्वयं शिक्षण प्रयोग या संस्थेचा ध्यास असल्याची माहिती यावेळी वैशाली घुगे यांनी दिली। अशा प्रकारे खेळीमेळीच्या वातावरणात ग्रामसभा संपन्न झाली। सर्व धर्मीयांनी भारतीय म्हणून जगले तर देशाला कोणताही धोका निर्माण होणार नाही। सर्व धर्मांची समानता, निसर्गाचा नियम आणि संविधान जाणून भारतीय म्हणून जगले तर देशाला कोणताही धोका निर्माण होणार नाही असा दिव्य संदेश जय भारत माता सेवा समिती नवी दिल्लीचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सद्गुरू श्री ओम हवा मल्लीनाथ महाराजांनी दिला। आळंद तालुक्यातील लाडचिंचोळी जवळील ढोगीबना येथील जय भारत माता देवस्थान येथे 76वा स्वातंत्र्य महोत्सव आणि क्रांतीवीर सांगोळी रायण्णा यांच्या 226व्या जयंतीनिमित्त विविध देशभक्तीपर कार्यक्रम मोठ्या जल्लोषात साजरे करण्यात आले। या प्रसंगी महाराजांनी आपल्या दिव्य संदेशात सांगितले, आपण एका धर्मापुरते, जातीपुरते मर्यादित राहू नये। आजच्या परिस्थितीत प्रत्येक भारतीयाने जात, पात, पंथ, धर्माचा प्रश्न सोडून प्रथम देशाची भावना आत्मसात केली पाहिजे। यानंतर भव्य तिरंगा रॅलीद्वारे आळंद चेकपोस्टवर क्रांतीवीर सांगोळी रायण्णा यांच्या 226व्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला सद्गुरू हवा मल्लीनाथ महाराजांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली। या प्रसंगी पूज्य श्री करुणेश्वर महाराज दुत्तरगाव, आळंदचे आमदार BR पाटील यांच्यासह अनेक देशवासीय हजारो संख्येने उपस्थित होते। जय भारत माता देवस्थान येथे सर्व भारतीयांना रोज 24 तास मोफत महाप्रसाद दिला जातो। यंदा 15 ऑगस्ट या राष्ट्रीय सणानिमित्त हजारो देश बांधवांसाठी दूध, पुरणपोळी, खीर, कडक भाकरी, चपाती, गरगट्ट्याची भाजी, सांबार, भात अशा महाप्रसादाची मोफत व्यवस्था करण्यात आली होती। पूनम गहेरवार यांचा विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून गौरव करण्यात आला। खंडवा तालुका वाशी येथील सुनबाई पूनम दिग्विजय सिंह गहेरवार यांची सहाय्यक अभियोक्ता वर्ग 1 या पदावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेमार्फत निवड झाली। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पूनम गहेरवार यांनी कायद्याच्या पदवीचे शिक्षण पूर्ण केले। सोलापूर येथील विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी प्राप्त केली। तसेच कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून डिपार्टमेंट ऑफ लॉ संपादन केले।
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून पूनम यांच्या जिद्दीला आई कमल राजपूत, शिल्पा राजपूत यांनी प्रोत्साहन देण्याचे काम केले. दिग्विजय भगतसिंग गहेरवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली. 2020-2022च्या परीक्षेत सहाय्यक सरकारी अभियोक्ता गट अ पदाला पूनम गहिरवार यांनी यश संपादन केले. त्यांना श्री गणेश शिरसाट पुणे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सासरे भगतसिंह गहेरवार यांनी सुनबाईंना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्यांच्या यशाबद्दल मांडवा गावातून आणि नागरिकांमधून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. ॲडव्होकेट मिलिंद पाटील यांचा वाशी येथे भव्य सत्कार करण्यात आला. धाराशिव येथील भाजपचे ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट मिलिंद पाटील यांचे केंद्र सरकारच्या अधिपत्याखालील कंपनी प्रोजेक्ट अँड डेव्हलपमेंट इंडिया लिमिटेड या संचालकपदी निवड झाली. त्यानंतर माननीय मिलिंद पाटील यांचा वाशी येथे भाजप कार्यकर्त्यांना पक्षीय विचार व पुढील वर्षी होणारी लोकसभा निवडणूक याबाबत चर्चा व मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी अचानकपणे 17 ऑगस्ट रोजी वाशी येथे दौऱ्यानिमित्त वाशी तालुका भाजप उपाध्यक्ष विलासराव देशमुख यांनी त्यांचा कौटुंबिक सत्कार केला. यावेळी भाजपचे नगरसेवक श्रीकृष्ण कवडे, शिवाजी उंद्रे, दादासाहेब चेडे, देशमुख सर तसेच ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सचिव बळीराम जगताप उपस्थित होते. यानंतर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश बाप्पा कवडे यांनीही भाजप कार्यालयात फेटा, शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून त्यांचा सत्कार केला. यावेळी नगरसेवक विकास पवार, बळवंतराव कवडे, श्रीकृष्ण कवडे, भाजपचे दसमेगाव येथील कार्यकर्ते सुंदरराव उघडे यांच्यासह भाजपचे इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा वेळ झाली आहे ठळक बातम्यांची. रेनगरचा गृहप्रकल्प देशातील सर्वोत्कृष्ट गृहप्रकल्प, म्हाडाचे सीईओ संजीव जयस्वाल यांचे प्रतिपादन. आढावा बैठक घेत केली रेनगरची पाहणी. सोलापूर शहरातून निघाली भव्य 1075 फूट तिरंगा पदयात्रा. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा अनोखा उपक्रम. महाविद्यालयीन मुलींनी दिली तिरंगा ध्वज मानवंदना. अतिक्रमण विरोधी पथकासमवेत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदेंची उडाली शाब्दिक चकमक. शिंदे चौकात अतिक्रमण विरोधी कारवाई करताना घडली घटना. आणि विगू शिवदारे प्रतिष्ठानतर्फे जीवन गौरव पुरस्कार सोहळा संपन्न. विविध क्षेत्रातील मान्यवरांचा केला यथोचित सन्मान. या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींचा आढावा घेत रहा आणि पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. नमस्कार.